पुन्हा तिथं काय होणं हे जरी खरं असलं तरी याच पुण्याला गुन्हेगारीची देखील मोठी पार्श्वभूमी आहे हे मात्र नक्की. सध्या पुण्यामध्ये कोयता गँग देखील प्रसिद्ध आहे आणि त्याच्या न्यूज वरच्यावर येत राहतात. त्यामुळे सामान्य नागरिकाला या गुन्हेगारांपासून नेहमीच वाचून राहावं लागतं आणि त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क राहत असते. याच पुण्यामध्ये एक अशी घटना घडलेली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्या घटनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ही घटना आहे IT इंजिनियर असलेल्या नैना पुजारीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना. पुण्यातील IT अभियंता असलेली नैना पुजारी हिचा 2009 मध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर त्यातील आरोपींना झालेली फाशीची शिक्षा ही एकंदरीत घटना आहे. हे प्रकरण महाराष्ट्राला हादरून सोडणार होतं. याचा संपूर्ण घटनाक्रम पाहायला गेलं तर नैना पुजारी या पुण्याच्या खराडी परिसरातील सिनेक्रॉन या IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होत्या. 8 ऑक्टोबर 2009च्या रात्री उशिरा नैना या कंपनीतून घरी परत जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्याच कंपनीचा कॅब ड्रायव्हर असलेला योगेश राऊत याने त्यांना लिफ्टसाठी विचारणा केली. परिचयाचा असल्यामुळे त्यांनी देखील जास्त विचार केला नाही आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्याने योगेश राऊत यांनी त्यांना जाळ्यात खेचलं. पुढे योगेश राऊत आणि त्याच्या मित्रांनी नैनाला गाडीतून वाघोली येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्दयीपणे तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी तिचा मृतदेह जंगलामध्ये निर्जन स्थळी नेऊन फेकून दिला. अचानक गायब झाल्यानंतर नैनाच्या घरातल्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि संपूर्ण न्यूजमुळे महाराष्ट्र नव्हे तर देश हादरून गेला. पुण्यासारख्या IT हब असलेल्या शहरामध्ये जर तरुणींना अशा गुन्हेगारीला सामोरं जावं लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी होतं. संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता. त्यानंतर 2 दिवसानंतर नैनाचा अथक परिश्रमानंतर मृतदेह सापडला. या प्रकरणात पोलिसांनी देखील खूप कसोटीनं कार्य केलं. याच्यामध्ये कॅब ड्रायव्हर योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांचा सहभाग असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यांनी त्या चौघांना अटक देखील केली. या 4ही आरोपींना त्यांच्यावरती कलम 366 नुसार अपहरण, 376G नुसार सामूहिक बलात्कार, 302 नुसार खून आणि 201 नुसार पुरावा नष्ट करण्याचा कलम लावण्यात आलं. पुढे 2011 मध्ये मुख्य आरोपी असलेला योगेश राऊत हा येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारांसाठी आणला असता येथून तो फरार झाला. मात्र मे 2013 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. हा खटला जवळपास 7 वर्षे चालला. याचा निकाल 8 मे 2017 रोजी न्यायालयाने योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही आरोपींना दोषी ठरवून दिला. तर राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्याला मात्र निर्दोष सोडण्यात आलं. यांना 9 मे 2017 रोजी विशेष न्यायाधीश LL येनकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने न्यायालयाने नमूद केले. नैना पुजारी यांच्या कुटुंबाला मात्र न्याय मिळवण्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला. आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर देखील हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे कुटुंबियांना अजून देखील न्यायाच्या प्रतीक्षेत राहावं लागत आहे. या प्रकरणात चालकावर विश्वास ठेवणे हे नैनाच्या जीवावर बेतलं हे मात्र नक्की. आणि याच्यामुळे महिला कामगारांना रात्री अपरात्री कामावर बोलवणे याच्यासाठी बरेचसे नियम लागू करण्यात आले. तर मित्रांनो, ही होती नैना पुजारी बलात्कार आणि हत्येचं प्रकरणाची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका.
लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.